बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांनो सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा. पुढच्या काहीच दिवसामध्ये 31 डिसेंबर येतोय शिवसैनिकांनो. 31 डिसेंबर तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्य दिवस, इंग्रजी कॅलेंडरचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. आज या दिवसाची विशेष आठवण काढण्यामागचं कारण तरी नेमकं काय, असा प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनामध्ये पडलाच असेल, नक्कीच पडला असेल. आजच्या व्हिडिओचा आणि या 31 डिसेंबरचा एक छोटासा संबंध जुळतो, म्हणून ह्या 31 डिसेंबरची मी आज विशेष आठवण काढतोय. आता पहा ना, 31 डिसेंबर म्हणजे एक संकल्पाचा दिवस असं धरून चालूयात. संकल्प म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीचा दिवस. दुसऱ्या दिवशीपासून नववर्ष चालू होत असतं. आज संकल्प करायचे, ते संबंध वर्षभर आचरणात आणायचे, यासाठी आजच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरच्या दिवशी संकल्प केले जातात. खरं तर 31 डिसेंबर या दिवसाची टिंगल देखील तेवढीच उडवली जाते, कारण कित्येक म्हणण्यापेक्षा 100 पैकी 99 जणांचे संकल्प हे 31 डिसेंबरला किंवा 31 डिसेंबरच्या 12 वाजल्यापासून, रात्रीच्या 12 वाजल्यापासून चालू होतात, ते 1 तारखेच्या रात्रीच्या 12च्या अगोदरच संपलेले असतात. आणि त्यात मी स्वतःसुद्धा आहे. कित्येक माझे संकल्प असे एका दिवसापुरते राहिलेले आहेत. असो, हा एक विनोदाचा जरी भाग असला तरी हे मला सांगण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्हाला अजून एक प्रसंग सांगतो. आपण ज्यावेळेस शाळेत जातो, शाळेचा पहिला दिवस असतो, म्हणजे नव्या इयत्तेत जातो. शाळेत जातो म्हणण्यापेक्षा नव्या इयत्तेत, 5वीतून 6वीत, 6वीतून 7वीत. पहिल्या दिवशी जो केलेला अभ्यास असतो ना, तो इतका प्रचंड अफाट अभ्यास आपण करत असतो पहिल्या दिवशी, पण तो अभ्यास काही वर्षभर टिकत नाही. वर्षभर कसलं म्हणतोय, पहिल्या तिमाहीपर्यंतच आपला तो अभ्यास टिकत नसतो. तो जोश जो असतो ना पहिल्या दिवसाचा, किंवा नव्या संकल्पाच्या पहिल्या दिवसाचा, किंवा जे काही संकल्प आपण घेतो, उदाहरणार्थ घ्या, व्यायाम करण्याचा संकल्प असतो कित्येक जणांचा, वाचनाचा असतो, चांगल्या सवयींचा असतो. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला की तिसऱ्या दिवशी संकल्प बारगळलेला असतो. सकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा असतो, सायकलिंग करण्याचा असतो, चांगले शब्द तोंडातून यावेत यासाठीचा संकल्प असतो, तोंडामध्ये शिव्या कमी याव्यात यासाठीचे संकल्प असतात. बघा, मी एक उदाहरणं सांगतोय, कुणाविषयी मी वैयक्तिक सांगत नाही, पण एक उदाहरणं सांगतोय. हे संकल्प, आज केलेले संकल्प दुसऱ्या दिवशी बासनात गुंडाळलेले असतात. आणि ही आप भीती सांगतोय मी शिवसैनिकांनो, त्यामुळे मला माझ्या चेहऱ्यावर थोडंसं तुम्हाला हास्य दिसतंय. आता पुन्हा आजच्या विषयाचा आणि याचा काय संबंध, तर काल ज्यावेळेस मी 2 ते 3 पेक्षा जास्तच मला वाटतं कदाचित काही मंत्र्यांना पाहिलं, अतिउत्साही मंत्र्यांना, पहिल्यांदाच मिळालेली मंत्रिपदं, पहिल्यांदाच मिळालेला चार्ज, आणि चार्जमधून चार्ज झालेले हे मंत्री, त्यांना कदाचित काही मंत्र्यांना तर आपल्या खात्याची देखील किती माहिती असेल मला खरंच माहिती नाही. बरं, कदाचित फार मोठी माणसं आता मंत्री आहेत, शेवटी आमदार, त्याच्यानंतर मंत्री, इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पापड बेललेले असतात. त्यांचा कुठेही विनोद उडवायचा किंवा विनोद थट्टा मस्करी करण्याचा माझा इथे कुठेही प्रयत्न नाही, तशी माझी कुठली मनीषा नाही आहे, लक्षात घ्या. पण काल ज्यावेळेस मी 2-3 मंत्री पाहिले, त्यात पहिलं नाव घेतो प्रताप सरनाईकांचं. प्रताप सरनाईकांना मला वाटतं परिवहन मंत्रालय वगैरे काहीतरी मिळालेलं आहे. प्रताप सरनाईक हे ठाण्यातनं ओवळा माजीवाडा विधानसभेचे माझ्या हाकेच्या अंतरावर अशी ओ दिली तर त्यांच्या कानापर्यंत पोचेल, एवढ्या जवळ ठाण्यामध्ये. ह्या प्रताप सरनाईकांचा कालचा मी तो एक छोटेखानी व्हिजिट, काय म्हणतात त्याला, अचानक दिलेली भेट. त्यांनी भेट कुठे दिली माहिती आहे? परिवहन मंत्री काय कुणास ठाऊक मला माहीत नाही, पण परिवहन मंत्र्याला असं वाटतं की आपण एस टी महामंडळाची मंत्री असतो. यांना कुणीतरी सांगावं की एस टी महामंडळ एक स्वतंत्र महामंडळ आहे, आणि याच्यासाठी एक महामंडळाचा अध्यक्ष, जसं तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं असाल, भरत गोगावलेंना महामंडळाचा अध्यक्ष केलं होतं. मला वाटतं राज्यामध्ये जवळपास 33 ते 34 अशी महामंडळं आहेत, ज्याच्यामध्ये विद्युत महामंडळ असेल, ज्याला MSCB आपण म्हणतो, पर्यटन विकास महामंडळ असेल, ज्याला आपण MTDC म्हणतो, कपास महामंडळ असेल, अनेक अशी महामंडळ, त्यात ST एक महामंडळ आहे. हे एक महामंडळ आहे. आता या महामंडळाचा मंत्री झाल्यासारखं असं यांना वाटतं. पहिल्याच दिवशी भेट दिली गेली ती खोपट डेपोला. खोपट डेपो हा ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असला एक डेपो आहे, STचा आगार आहे. खरं तर STची दुर्दशा, जर यांना एवढंच खरंच लक्ष घालायचं तर STची दुर्दशा जी चालली आहे ना गेल्या 2.5 वर्षापासून, तुम्ही एखाद्या गावचा जर रस्ता कापत असाल तर तुम्हाला प्रत्येक
15 किलोमीटरवर 20 किलोमीटरवर तुम्हाला एक एस टी बंद पडलेली दिसते. लोक अशी खाली उभी असतात, दुसऱ्या एस टीची वाट बघत असतात. ही दुर्दशा आहे. बरं, एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन यांनी काय बघावं, तर ह्यांनी बघावं सुविधा आहेत का, स्वच्छता आहे का. स्वच्छता जर पाहायची असेल ना तर डेपोत फिरायचं नाही. स्वच्छता पाहायची असेल तर डेपोतल्या त्या मुतारीमध्ये फिरायचं कसलं. तिथे तुम्ही त्या मुतारीच्या 100 मीटरच्या घेऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही फिरू शकत नाही, इतकी दुर्दशा असते त्या मुताऱ्यांची. एस टी महामंडळाच्या मुताऱ्या फक्त पाहायच्या. समजलात. जगातल्या सगळ्या जाहिराती तुम्हाला तिथे चिटकलेल्या दिसणार. जाऊ द्या, मी ते जास्त खोलात जात नाही. पण ह्या महाशयांनी एस टी महामंडळाच्या डेपोची पाहणी केली. त्यानंतर हा पहिला दिवस असतो ना, हा इयत्तेत गेल्यानंतर पहिल्या दिवसाचा अभ्यास कसा असतो, अगदी तसा असतो. यांना कोणीतरी सांगावं, बाबा तुमच्या मंत्रालयामध्ये RTO सुद्धा असतं. RTO रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा असतं. अनेक गोष्टी आहेत. अगदी प्राधिकरणं असतात तुमच्यामध्ये, जी रस्ता सुरक्षा प्राधिकरणं असतात, हायवे अथॉरिटीज असतात राज्याच्या, त्या सगळ्या तुमच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. तुम्हाला सुझाव द्यायचे असतात, अनेक गोष्टी असतात. पण ह्यांना परिवहन मंत्र्याला कायम असं वाटत असतं की परिवहन मंत्री म्हटलं तर आम्ही एस टी महामंडळाचे अध्यक्ष झालो. असो, आज ठाण्यामध्ये सर्रास म्हणजे अनधिकृत जी वाहतूक चालू आहे. अगदी रिक्षा घ्या, ज्या रिक्षांना नंबरसुद्धा नसतील किंवा ज्या रिक्षांची रजिस्ट्रेशनसुद्धा नसतील, अशा रिक्षा ठाण्यामध्ये सर्रास पळतात. मी म्हणतोय, जे की गाडी मुख्यमंत्र्याचं ठाणं म्हटलं जायचं, सर्रास पळतात. काही दिवसांपूर्वी तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओ देऊ शकत नाही, कारण मला काही बंधनं घातलेली आहेत. त्या बंधनांमुळे मला काही थेट व्हिडिओ आता तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचविता येत नाहीत. तुम्ही म्हणत असाल आपल्या व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचदा बातम्यांमधले काही संदर्भ सांगायचो, पण ते संदर्भ काही दिवसांपासून तुम्ही पाहत असाल मी ते संदर्भ घालत नाही आहे, कारण काही लीगल नोटिसेस मला आलेल्या आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही, त्या लीगल नोटिसेसचाही आपण सामना करूयात, तोही विषय नाही. पण ते संदर्भ मला दाखवता येत नाही. पण काही दिवसांपूर्वी कळव्याच्या रिक्षा स्टँडमध्ये किंवा कळवा ठाण्याच्या रिक्षा स्टँडमध्ये रस्त्यावर उभं राहून गांजा फुकत रिक्षा कर्मचारी उभे असताना मला दिसले. आपण त्या व्हिडिओत आपण पाहिले. आपल्याला जर खरंच पाहणी करायची ना, असल्या ठिकाणाची करा. आज ठाण्यामध्ये सुद्धा कित्येक टोईंग व्हॅन ज्या आहेत, ज्या तुमच्या गाड्या उचलतात, जे जगातलं मला वाटतं भारतात असेल असं सर्वात फास्टेस्ट सर्व्हिस आहे. तुम्ही पलटी मारली की मागे तुमची गाडी गेलीच समजायची. म्हणजे 2 व्हीलर उचला, 4 व्हीलरचे फोटो टाका, ह्या गोष्टी ज्या चालतात. त्या टोईंग व्हॅन स्वतः त्यांचे इन्शुरन्सेस नसतात, त्या टोईंग व्हॅन स्वतः त्यांची कुठली कागदपत्र नसतात, अशा अवैध टोईंग व्हॅन चालू असतात. विचार करा, जे आपल्याला नियम शिकवतात ते किती नियम पाळतात. बरं, त्या टोईंग व्हॅनमध्ये ओव्हरलोडेड गाड्या भरलेल्या असतात. तो ओव्हरलोड करण्याचा अधिकार ह्या गाड्यांना कुणाकडून मिळालेला असतो. या अशा ह्या गोष्टी बघा, इथे बघायला हवं खरं तर. चला सोडून द्या, मी कुठे प्रताप सरनाईकांवर अडकून पडलो. पण तो पहिल्या दिवशीचा तो दाखवायचा असतो, असं कॅमेऱ्यांच्या असे ते जत्थे घेऊन फिरायचे असतात. इकडून कॅमेरे आणि दाखवायचं, अधिकाऱ्यांनी दटावण्या करायच्या, हे काय पडलंय, ते काय पडलंय, इथे थुंकलंय, तिथे थुंकलंय, सगळे थुंकलेलं मोजत बसायचं. पुढचा ऐका, मी आणखी एक मंत्री बघितला संजय शिरसाट हा कुठल्या तरी मला वाटतं एका हॉस्टेलमध्ये याने व्हिजिट दिली. पहिल्याच दिवशी ते पारा चढलेला असतो कायम. त्या हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर कॅमेऱ्यासमोर अधिकाऱ्यांच्या लाजाच काढल्या. अगदी महिला अधिकारी होते, पुरुष अधिकारी होते, सगळ्यांच्या लाजा काढल्या. तुम्हाला लाजा आहेत का, तुम्हाला शर्म आहेत का, असं असतं का, अशाच्यात राहून दाखवा तुम्ही त्या रूममध्ये. मान्य करायला लागेल की हॉस्टेल्सची अवस्था अतिशय दयनीय हा शब्द फार सोज्वळ शब्द आहे. इतकी घाणेरडी हॉस्टेल्सची अवस्था आहे. पण बघा ना, हे एक दिवसाचं प्रेम, तो एक दिवसाचा मुख्यमंत्री कसा फिरतो, तशा प्रकारचा तो नायक पिक्चरमध्ये कसा एका दिवसासाठी फिरत असतो, तशा प्रकारचे यांचे हे राऊंड अप असतात. अधिकारी म्हणतो, साहेब आम्ही दुरुस्तीचं पत्र दिलेलं आहे. हां, मग कधी दिलेलं आहे दुरुस्तीचं पत्र? साहेब 2.5 वर्षापासून पत्र दिलेलं आहे की ह्या दुरुस्त्या करा. ह्या दुरुस्त्या नाही केल्या तर हे ढासळेल, ही इमारतही ढासळेल. 2.5 वर्षापासून पाठपुरावा करतोय. जसं शिरसाटाने हे उत्तर ऐकलं, 2.5 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय, पत्र दिलेत दुरुस्त्यांची, शिरसाटाने मुद्दाच सोडला. शिरसाट त्या मुद्द्यापासून पळू लागले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने तिथेच नाही सोडलं, त्याने खिशातनं तो कागद काढला सुद्धा. ते 2-3 कागद त्याने खिशातून काढले. साहेब पाठपुरावा, साहेबांचं लक्षच नाही, साहेब फसले तिथे.
तुम्ही पहा, अनेक मीडियावर तुम्हाला शिरसाटाचे ते व्हिडिओ दिसतील. तो शेवटपर्यंत येऊन तो माणूस कागद दाखवतोय. मग साहेब इकडे पळतायत, साहेब तिकडे पळतायत, साहेब ही टाकी बघतायत, साहेब ते बाथरूम पाहतायत. साहेब जरा पहा, 2.5 वर्षापासून पाठपुरावा करत असताना काय अडचणी आल्या असतील त्यांना, जरा हे पण पहा. मग बरं विचार करा, 2.5 वर्षापासून कोण त्यांच्या कागदपत्रांना, त्यांच्या फायलींना वर जाऊ देत नाही. बरं सरकारी अधिकारी आहेत ते सरकारी अधिकारी काय स्वतःच्या खिशातनं हे सगळं रिपेअरिंग करणार का, त्यांच्या पगारातनं रिपेअरिंग करणार का? तर नाहीच आहे. कुणीतरी सरकारातून त्यांना निधी द्यावा लागणार, पण तो दिला जात नाही. साहेबांनी ज्यावेळेस हे ऐकलं, साहेबांनी सगळंच बंद केलं. म्हणजे तिकडून त्यांनी लगबग तिथून निघायचीच घाई केली शिरसाटांनी. त्यानंतर मी पुढचं बरं झालं. खरं तर ह्या असल्या गोष्टी आल्याच पाहिजेत. काही वेळा हे बुमरँग होऊन ज्यांचे जे हे स्टंट असतात ना, कॅमेऱ्यासमोर येऊन असं हे सगळं दाखवायचे, हे स्टंट सगळे पकडलेच गेले पाहिजेत. बरं मला एक सांगा, साधं उदाहरण मी विचारतो. आता छत्रपती संभाजीनगरातल्या कुठल्या तरी हॉस्टेलमध्ये हे गेले होते. मला सांगा, तुम्हाला असे राऊंड अप करण्यासाठी फक्त मंत्री असणंच गरजेचं आहे का? आमदार करू शकत नाही? सर्वसामान्य असतानाही तुम्ही करू शकता. समजा तुम्ही आमदारही नाहीत असं समजायचं, तुम्ही कुठल्या तरी एखाद्या मोठ्या पक्षाचे मोठे नेते आहात, तरी देखील तुम्ही राऊंड अप करू शकता. तुम्हाला वाटलं तुम्ही जाऊन पाहू शकता काय नेमकं तिथे सुविधा चालू आहेत. पण मंत्री झालो आहे, आता मला लोकांना दाखवून द्यायचं आहे, महाराष्ट्रभर सांगायचं की होय मी मंत्री झालो आहे, माझ्या सकाळच्या वाचाळ वक्तव्यांमुळे मी आता मंत्री झालेलो आहे आणि मला हे खातं मिळालेलं आहे. आणि मी पहिल्याच दिवशी बघा नायक पिक्चरच्या हिरोप्रमाणे कसा दुधात नाहून येऊन सगळी कामं आता पटापट करणार आहे. जसं काय दुसऱ्या दिवशीपासून त्या सगळ्या स्टुडंट्सला रोज पाणी येणार आहे, रोज गाद्या स्वच्छ होणार आहेत, रोज पंखे चालणार आहेत, रोज विद्युत रोज 24 तास असणार आहे. असं काहीच नसतं. हे पहिल्या दिवशीची पहिली नाटकं असतात. ते एक मी उदाहरण छानसं ऐकलं होतं. एका गावामध्ये एक मंत्री जातो आणि म्हणतो, बोला काय पाहिजे तुम्हाला? गावातले म्हणतो आम्हाला 2 समस्या आहेत. तो म्हणतो पहिली समस्या काय? साहेब आमच्या गावामध्ये हॉस्पिटल नाही. मंत्री लगेच फोन काढतो, नंबर टाईप करतो. हॅलो काय चाललं ह्या गावामध्ये हॉस्पिटल नाही. उद्याच्या उद्या ह्या हॉस्पिटलच्या कामाची ती सुरुवात करा. हॉस्पिटल इथे झालंच पाहिजे. मंत्री मोठ्याने तावाने अख्ख्या समोर बसलेल्या सभेसमोर मंत्री मोठमोठ्याने सांगत असतो. त्यानंतर बोलतो, हो चला तुमची पहिली समस्या झालेली आहे, दुसरी समस्या सांगा. सगळं गाव एक महिने तोंडाकडे बघत असतं. कारण दुसरी समस्या अशी असते की साहेब आमच्या गावामध्ये कुठल्याच कंपनीच्या सिम कार्डला नेटवर्कच नाही आहे. समस्या तुम्हाला मला काय सांगायचं आहे? कशा प्रकारे लोकांच्या प्रश्नांना फाट्यावर मारलं जातं आणि कशा प्रकारे या थापा मारल्या जातात, हे असं आहे. काय सांगतो मी, या शिरसाटावर पुन्हा अडकून पडलो. खिशातून कागदपत्र काढून दाखवणार तो अधिकारी त्याला दिसलाच नाही. असो, मी तिसरा मंत्री सांगतो कालचाच. बरं सगळं हे आहे बरं का मीडियावर, तुम्ही पहा, जाऊन पहा, शिरसाट टाका, लगेच तुम्हाला त्याचा व्हिडिओ येईल कशा प्रकारे त्या मंत्रालयांमध्ये त्या हॉस्टेलमध्ये फिरणं. तिसरा आहे का, योगेश रामदास कदम ह्याने तर कहरच केला. का लेट नाईट वेगळं, हे वेगळं, हे रसायन थोडं वेगळं आहे. थेट नवी मुंबईच्या कुठल्या तरी पोलीस स्टेशनला जाऊन व्हिजिट दिली. आता व्हिजिट दिली तर दिली, कशी दटावणी बघा, दटावणी कशी आहे पोलीस अधिकाऱ्यांना, की आता नवीन वर्ष येतं आहे, आता ड्रग्ज वगैरे चालू होईल, नवीन वर्ष येते म्हणून ड्रग्ज चालू होईल. योगेश रामदास कदम, आपल्या माहितीसाठी सांगतो, सबंध नवी मुंबई, सबंध ठाणे शहर, अगदी कल्याण डोंबिवलीपासून कळवा ठाणे, सबंध ठाणे जिल्हा हा ड्रग्सच्या विळख्यात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि जर तुम्हाला यासाठी अजून काही चांगल्या माहित्या पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. अजून काही तुम्हाला याच्यात खोलवर माहिती पाहिजे तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. तुम्हाला ड्रग्सचे अड्डे ठाण्यामध्ये कुठे कुठे चालतात, ठाण्यामध्ये कुठे कुठे डान्स बार चालतात जे नियम मोडून चालतात, ठाण्यामध्ये कुठे कुठे हुक्का पार्लर चालतात, बरं कुण्या राजकारण्यांचे हुक्का पार्लर आहेत, अनेक गोष्टी आहेत. तुम्ही तिथे पोलिसांना दटावताय, त्या पोलिसांवर आवाज चढवून बोलताय. ठीक आहे, तुमच्याकडे आता खुर्ची आली असेल, खुर्चीचा कदाचित तो प्रोटोकॉल असू शकतो. बरं प्रोटोकॉलचा विषय निघाला म्हणून सांगतो, काल ज्यावेळेस हे योगेश कदम त्या पोलीस स्टेशनमध्ये होते, ते अधिकाऱ्याच्याच खुर्चीवर थेट जाऊन बसले. अधिकाऱ्याच्या खुर्चीमध्ये मला वाटतं DCP लेवलचं ते ऑफिस असावं, डेप्युटी कमिशनर लेवलचं ते ऑफिस असावं, IPS दर्जाचे ऑफिसर असणार तिथे. ऑफिसरच्या मला वाटतं नावसुद्धा नितीन ठाकरे असं काहीतरी नाव दिसत होतं तिथे. ऑफिसरच्या खुर्चीमध्ये बसणं, मंत्र्याने बसणं, हे प्रोटोकॉलमध्ये बसतं का? हा तुमच्यासाठी प्रश्न, जे आपण डेली एक प्रश्न विचारत असतो, हा तुमच्यासाठी प्रश्न. कालच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा छापते, ती
तुमच्याकडे असलेल्या रिझर्व्ह सोनं किंवा रिझर्व्ह फॉरेन करन्सीच्या अगेन्स्ट त्याचा एक रेशो असतो. आता एवढं खोलात जाणार नाही, पण त्याच्या एक प्रमाणामध्ये नोटा छापल्या जातात. कारण उद्या तो कागदाचा तुकडा, कारण ती नोट म्हणजे एक कागद असतो, तो कागद ज्यावेळेस रिझर्व्ह बँकेला देणार, रिझर्व्ह बँकेकडे त्याच्या तुलनेमध्ये देण्यासाठी तेवढ्या किमतीचं सोनं असावं लागतं किंवा त्या प्रकारचं एक परकीय चलन ज्याला वैश्विक मान्यता असते, जसं युरो असेल, जसं चीनचं करन्सी असेल किंवा डॉलर असतील, ते असावं लागतं. त्यामुळेच त्याच्यावर लिहिलं असतं मैं धारक को 10 रुपये अदा करने का वचन देता हूं. खाली गव्हर्नरची सही असते. अदरवाईज त्या सहीशिवाय तो नोट एक कागदाचा तुकडा आहे, कागदाचा तुकडा. जेव्हा गव्हर्नरची सही येते याचा अर्थ RBI त्याची गॅरंटी घेते आणि RBI गॅरंटी त्याची ह्या सोन्याच्या अगेन्स्टमध्ये घेत असतं. असो, आजचा मुद्दा हा असा की मंत्री दर्जाचा अधिकारी म्हणण्यापेक्षा एखादा मंत्री त्या DCPच्या खुर्चीत बसू शकतो का किंवा ACPच्या आयुक्ताच्या खुर्चीत बसू शकतो का ह्याचा विचार करा आणि उत्तर लिहा. हे थेट त्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीमध्ये जाऊन बसले. 31 येतं आहे, मला सायबर क्राईम ह्याचे आकडे पाहिजेत, त्याचे आकडे पाहिजेत, त्याचे आकडे पाहिजेत, सगळं कॅमेऱ्यासमोर चालू आहे. जे काही असेल ते, याला चांगलं म्हणायचं वाईट म्हणायचं हे ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून आहे. पाहायला गेलं तर चांगलं आहे, अधिकाऱ्यांवर तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करताय, अधिकाऱ्यांना दरडावून त्यांच्याकडून कामं करून घ्यायचा प्रयत्न करताय, अधिकारी जर मरगळलेले असतील तर अधिकाऱ्यांमध्ये जान भरायचा प्रयत्न करताय, जे काही असेल ते. पण हे नव्याचे नवलाईचे 9 दिवस, नवी नवरीचे 9 दिवस म्हणतात ना तसे. हे सगळं काल मी ज्यावेळेस पाहत होतो शिवसैनिकांनो, आवाज थोडासा नरम गरम आहे. हा रुबाब नंतर मॅनेजमेंटमध्ये परिवर्तित होतो बरं का. याला जे आपण रुबाब म्हणतो ना, हा नंतर मॅनेज्ड होतो, मॅनेज्ड. मग अनेक गोष्टी येतात. मंत्रालय कशासाठी पाहिजे असतात ना, याची खरी कारणं नंतर पुढे येतात. किती सुंदर सुंदर अभिनय करून, हे असे ॲक्टिंग करून दाखवलं जातं, हे का नाही झालं, ते का नाही झालं. हे 10वी फेल काही मंत्री, 10वी फेल, 10वी कसले, काही मंत्री तर 8वी फेलसुद्धा आहेत. नावं घेत नाहीत फुकट, त्यांना मोठं नाही करणार. पण IASला IPSला ज्यावेळेस हे दरडावतात ना, त्यावेळेस खरंच वाटतं की एवढा अभ्यास करून खरंच काही उपयोग झाला का. जेव्हा हे चौथी फेल ज्यावेळेस आपल्यावर अशी त्यांना असा सल्यूट ठोकावा लागतो. त्या IAS IPSने आयुष्य घालवलेलं असतं, आयुष्य, त्यांचा एक आयुष्याचा क्षण, महत्त्वाचे क्षण त्यांनी अभ्यासात घालवलेले असतात. त्या IAS IPSपर्यंत पोहोचण्यासाठी काही छोटं नाही आहे. साधा MPSCमधून PSI बनणं देखील एक चंद्रावर जाण्यासारखं आहे सर्वसामान्यांसाठी. असो, माझा विषय थोडासा बाजूला राहतो. मग तुम्ही म्हणाल की व्हिडिओ मोठे होतात, त्यामुळे मी जास्त काही अवांतर बोलत नाही. पण हे 2.5 वर्षांपुरते तुमचे रुबाब, कारण 2.5 वर्षांपुरतेच तुमची ही मंत्रालयं आहेत. अग्निवीरमध्ये तरीसुद्धा 5 वर्षांसाठी ते नोकरी असते, तुम्हाला तर 2.5 वर्षासाठी मंत्री ठेवला आहे. 2.5 वर्षानंतर तुमची दुसरी पलटण येणार त्या जागेवर. आळीपाळीने मिळून खाऊ, चारण्याचे काय म्हणतात आपण दोघे भाऊ चारण्याचे चणे खाऊ. पुढचं मी काहीच बोलत नाही इथे. हे असं आहे. मी खरं तर मला एक तो प्रसंग आठवतो, RR आबांचे अनेक व्हिडिओ आहेत, तर कित्येक व्हिडिओ यूट्यूबने काढले असतील, राहिले असतील, माहीत नाही. पण RR आबांचा एक प्रसंग आठवतो, पोलीस स्टेशनच्या अशाच व्हिजिटचा. पण पोलिसांच्या खुर्चीत ते बसले नव्हते, ते बाजूच्या खुर्चीत बसले होते. RR आबा कधी पोलिसांच्या खुर्चीत बसत नव्हते. गृहमंत्री म्हणून RR आबांचे मला ते निर्णय तुम्ही आठवा ना. अगदी तुम्ही ते दारूबंदीपासून, डान्सबार बंदीपासून, गुटखा बंदीपासून अनेक निर्णय पहा ना जरा. अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे रुबाब झाडून. मला तर आणखी एक प्रसंग आठवतो, ज्यावेळेस आपण निवडणुकांचे अर्ज देतो, नामांकन अर्ज भरत असतो, त्यावेळेस जो अर्ज घेणारा ऑफिसर असतो तो खाली बसलेला असतो. तुम्ही पाहिलात, अनेकदा पाहिला असाल. अर्ज घेणारा अधिकारी कधी उठून उभा राहत नाही, हे सगळे उभे असतात. अर्ज घेणारा अधिकारी बसून असतो. पण तोही असेल समजा IAS दर्जाचा अधिकारी असेल, ज्याला रिटर्निंग ऑफिसर लेवलचा अधिकारी आपण म्हणू शकतो. तो IAS दर्जाचा अधिकारी, असं काय होतं निवडणुकीनंतर की तो ह्यांच्या मागे पळत सुटतो आणि हे याच्या खुर्चीत बसलेले असतात. हे इतकं सगळं असं चक्रावणारं हे सगळं चक्र आहे. असो, काही का असे ना, हे 31 डिसेंबरशी अशा प्रकारे मेळ खातात, म्हणून तो सुरुवात मी 31 डिसेंबरने केली होती. असो, मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. पाहूयात यांचा उत्साह, यांचे संकल्प, यांची मंत्रालयं किती चपळाईने कामं करतात. या सगळ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम आम्हाला मात्र नक्कीच करायचं आहे. तुर्तास तुमची सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या. जय महाराष्ट्र.